परभणी आणि बीड हत्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे। मुंबईच्या चेंबूर नाका चौक या ठिकाणी मराठा समाज मोठ्या संख्येने निदर्शनं करतोय। बीड आणि परभणी या दोनही प्रकरणी जोवर न्याय मिळत नाही तोवर मराठा समाज आवाज उठवतच राहणार अशी भूमिका आंदोलकांची आहे। राज्य सरकारने ठोस पावलं उचलत कठोर कारवाई करावी, न्याय मिळवून द्यावा याकरता आता मुंबईत देखील आक्रमक पवित्रा घेतला जातोय। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आता मुंबईत सुद्धा परभणी आणि बीड या हत्या प्रकरणी एल्गार पुकारण्यात आलेला आहे। लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी मागणी जोर धरतीये। निश्चितच लागवी आपण पाहतोय की मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा सकल समाजाच्या वतीने आपण पाहतोय की मुंबईच्या चेंबूर नाका या परिसरामध्ये आंदोलन पुकारण्यात येत आहे। निषेध जे आहे ते या ठिकाणी व्यक्त केला जातोय। खरं तर परभणी असेल किंवा मग बीडमध्ये हत्या प्रकरणी संदर्भात हे संपूर्णतः निषेधार्थ हे आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। मात्र आपण इथल्या लोकांशी बातचीत करूया। खरं तर आपण पाहतोय की वारंवार अशा घटना घडत चालल्या, कुठेतरी राज्य सरकार ठोस पावलं उचलत नाहीयेत। काय तुमची की भूमिका आहे? आज तुम्ही मुंबईत आक्रमक होताना पाहायला मिळतंय। आमच्या मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत। आरोपींना ताबडतोब पकडा, फास्ट ट्रॅकवर त्यांना न्याय मिळवून द्या, कारण सरकार याच्या मागे आरोपींना पाठीशी घालतंय हे असं आमचं स्पष्ट धोरण आहे, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। आणि हे आरोपी म्हणजे काही नौखे नाही आहेत, यांचा व्यवसाय आहे आणि गेली कित्येक वर्ष हे मुंडे फॅमिलीची पार्टनर आहेत। आमची मागणी आहे त्यांना लवकरात लवकर पकडा, नाहीतर अन्यथा समाजाचा रोष ओढवून सरकारला फार अडचण येईल। आम्ही सरकारकडे मागणी आहे की यांना ताबडतोब पकडून तुम्ही अरेस्ट करा, नाहीतर मराठा समाज पुन्हा एकदा करोडोनी रस्त्यावर उतरला तर महाराष्ट्रात अशांतता होईल आणि बीड जिल्ह्याचा बिहार करू नका अशी आमची आजची सरकारला विनंती आहे। निश्चितच आपण पाहतोय की काय नेमकी तुमची भूमिका राहील, कारण 20 दिवस उलटून गेलेले आहेत, आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात नाहीयेत। या सगळ्या परिस्थितीकडे लक्षात घेता तुम्ही आज मुंबईत आक्रमक होत आहेत। मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये मराठा समाज जे आहे आक्रमक होताना पाहायला मिळतात। आज चेंबूरमध्ये तुम्ही निदर्शनं देत आहात, काय नेमकी भूमिका आहे? मराठा समाजाच्या ज्या बांधवाची निर्घृण हत्या झाली त्या हत्येकरीला पकडायचं प्रशासनाला किती गंभीर आहे, त्या गंभीर जर तुम्हाला आता लक्ष त्या गोष्टी तुम्ही पाहिलं तर किती गंभीरपूर्वक काम करते, तपास करते, चौकशी करते आणि कारवाई करते। त्याच्यामध्ये जर आज पाहायला गेलं 20 दिवस उलटून सुद्धा केलं जात नाही, त्यांची इच्छा अटक करत नाहीत। कॅबिनेट मंत्रिमंडळ तुम्ही धनंजय मुंडेंची हकालपट्टी करत नाही। या महत्वाच्या गोष्टी जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये राहणार आहे धनंजय मुंडे तोपर्यंत निष्पक्षपाती चौकशी होणार नाही। पूर्ण मराठा समाज नाही तर सगळ्या समाज बहुजन समाजाची मागणी आहे आणि मराठा समाजाला त्या फक्त मराठा समाजाचा विषय नाही, सूर्यवंशींची जी सोमनाथ आपले सूर्यवंशी त्यांची जो कोठडीमध्ये जो हत्याच केली गेली, संशयास्पद हत्या करण्यात आली, हे सुद्धा चौकशीचा कुठे ना कुठे भाग आहे, त्यांची सुद्धा चौकशी करावी, त्या परिवारात सुद्धा न्याय देण्यात यावा। आणि जर मराठा समाजाचा इशारा आहे, जर तुम्ही यांना जर बाहेर काढलं नाही, कुणाला धनंजय मुंडेला जर कॅबिनेट मंत्री बाहेर काढलं नाही, आरोपी पकडले गेले नाहीत, तर मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय पूर्णपणे महाराष्ट्र जाम केल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच तुम्ही हातात बांगड्या आणि साडी घेतलेली आहे, काय नेमकं तुम्हाला यातून सांगण्याचा तुमचा प्रयत्न आहे? सांगण्याचा एकमेव उद्देश एवढाच आहे की आज आम्ही 20 दिवस झालो रस्त्यावर उतरतोय, न्याय मागतोय, प्रोटेक्ट करा, न्याय मिळवून द्या, तरी देखील 20 दिवस झाला न्याय मिळत नाही। मग आम्ही कुठल्या राज्यात जगतोय? आणि बोलले जाते ना की हा बिहार होतोय का, ऑलरेडी झालाय, कारण की दहशत सरकारने, ह्याचा अर्थ सरकारनेच गुन्हा केलेला आहे हा। तर आता तरी सरकारने सावध व्हा, नाहीतर याचा स्वीकार करा, सरकारसाठी आणलंय हे। अहो 20 दिवस लागतायत, महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि तरी सुद्धा तुम्ही न्याय मिळवून देत नाहीत। आम्हाला शोकांतिका वाटते आणि मी सरकारचा जाहीर कडक निषेध करतो। निश्चितच महिला देखील आहेत काही, काय तुमची भूमिका राहील, कारण साडी आणि बांगड्या या ठिकाणी तुम्ही घेऊन रस्त्यावरती आज उठलेले आहेत, मराठा समाज आक्रमक झालेला आहे, काय सांगा? मला असं वाटतं की सरकारला साडी नेसायची गरज आहे, कारण का सरकार हे आहे जे मराठा समाजासाठी काही आंदोलन करून देत नाही। आज आम्ही आंदोलन रस्त्यावर उतरलो, उद्या जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर उद्या याच्यापेक्षाही आम्ही रस्ता रोकोही करू शकतो।
मराठा समाज जर शांतपणे घेतोय तर त्यांनी शांततेने आम्हाला उत्तर द्यावं, ही आमची नम्र विनंती सरकार. निश्चितच ताई, तुम्ही काय सांगाल, कारण आज तुम्ही मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये आक्रमक झालेला आहे, मोठ्या संख्येने महिला देखील तुम्ही आज आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, काय नेमकी तुमची भूमिका? काय भूमिका असणार आहे मॅडम? 20 दिवस झाले तळतळून हा समाज न्याय मागतो आहे. संतोष देशमुखाला आणखीन सुद्धा न्याय मिळाला नाहीये. तुम्ही एवढी तुमची सुव्यवस्था आहे की तुम्ही चंद्रावर जाऊ शकता, तुम्ही काय काय करू शकता, पण तुम्हाला मारेकरी का भेटत नाहीत? सर्व पुरावे जवळ असून सुद्धा तुम्ही एकालाही आणखीन कठोर शिक्षा केली नाही, कठोर कारवाई केली नाही. काय ही जनता शिकन? या सरकारकडून काय जनता शिकन? काय हे मारेकरी पुन्हा पुन्हा ह्यांना हे भेटन आणि जे न्यायाधीश आहेत तेच पाठीशी घालतात, मग ह्या जनतेचे कशी सुरक्षित राहणार ही जनता? कुणाला पण वाटण सामान्य राहण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. जे गुंडगिरी करतात तेच व्यवस्थित राहतात आणि जे सामान्य माणूस दुसऱ्याच्या न्यायासाठी लढतो त्याची अशी निर्गुणपणे हत्या करतात. काय करणार हे समाज आणि काय करणार ही समाजातली जनता? एवढा माझा प्रश्न आहे सरकारला. काय करायचे तुम्हाला हे देशाचं? सुरक्षित ठेवायचं आहे का नाही, का अशीच गुंडगिरीचं राज्य आणायचं आहे? हे सरकारला माझं म्हणणं आहे. निश्चितच आपण पाहतोय की अनेक प्रश्न जे आहेत ते या माध्यमातून विचारले जात आहे. खरं तर आपण पाहतोय की 20 दिवस उलटून गेलेले आहेत, अद्यापही सरकारकडनं ठोस पावलं उचलली गेली नाहीयेत. त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज अशाच पद्धतीत आक्रमक होणार आणि आक्रमकतेची भूमिका या ठिकाणी दाखवत राहणार आहे. सध्या आपण पाहतोय की संपूर्ण आता मुंबईतच नाही तर राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात. सर्वत्र राज्यभरात या सगळ्या संदर्भात निषेध व्यक्त होतोय आणि आज मुंबईत देखील लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी जोर धरत मोर्चा निघालेला आहे. तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.